राज्य मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेच्या निकालात जर आपले 1 किंवा 2 विषय राहिले असतील तर अशा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एक मोठी सवलत आता राज्य मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे। एटीकेटीच्या सवलतीच्या माध्यमातून आपण सर्व विषय क्लिअर करेपर्यंत 11वी मध्ये तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश घेऊ शकणार आहात। 11वीची प्रवेशाची ही जी संधी आहे ही राज्य मंडळातून 10वी मध्ये 1 किंवा 2च विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर म्हणजे साधारण पहिल्या विशेष फेरीनंतर उपलब्ध करून दिली जाईल। त्यामुळे 11वी मध्ये आपल्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रवेश घेता येणार आहे आणि आपलं अख्खं वर्ष वाया जाण्यापासून वाचणार आहे। मात्र इथे आणखीन 2 महत्त्वाचे नियम आहेत, ते म्हणजे समजा जर एटीकेटी धारक विद्यार्थ्याला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तर 10वीच्या निकालात त्याने विज्ञान विषयामध्ये किमान 40% गुण प्राप्त केलेले असणं हे अत्यावश्यक असणार आहे। शिवाय जर आपला 10वी मध्ये इंग्रजी विषय राहिला असेल तर आपल्याला इंग्रजीची जी परीक्षा आहे ती भविष्यात पूर्ण करणं हे अत्यावश्यक ठरणार आहे। याशिवाय आणखीन एक महत्त्वाचा नियम तो म्हणजे ही जी एटीकेटीची सवलत आहे ती केवळ राज्य मंडळातून 10वी मध्ये प्रवेश घेतलेल्या 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाच लागू असणार आहे। अन्य बोर्डाच्या अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना ही सवलत लागू नसेल। मात्र दुसरीकडे आता अन्य बोर्डांच्या वतीने सुद्धा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा पुरवणी परीक्षा या घेतल्या जातात, त्यामुळे या विद्यार्थ्यांचं सुद्धा वर्ष वाया जाण्यापासून वाचणार आहे।